नमस्कार. आज आपण टॅली प्राईमच्या एका खूप महत्त्वाच्या रिपोर्टबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट. मला माहिती आहे हा रिपोर्ट अनेकदा आपल्याला गोंधळात टाकतो, पण काळजी करू नका. आज आपण त्यातील सगळ्या अडचणी कशा सोडवायच्या हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. असं कधी झालंय का तुमच्यासोबत की कॅश फ्लो स्टेटमेंटमधले आकडे काही केल्या जुळतच नाहीत किंवा कधीकधी तर ते शून्य दिसतात? ही एक खूप कॉमन समस्या आहे आणि हो, ती खूप त्रासदायक असू शकते. पण आज आपण यावरच काही सोपे आणि 100% प्रभावी उपाय शोधणार आहोत. चला तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. मग टॅली हे वर्गीकरण कसं करतं, त्यामागचं लॉजिक काय आहे ते बघू. त्यानंतर आपल्याकडून होणाऱ्या सामान्य चुका आणि त्या कशा दुरुस्त करायचा हे शिकू. आणि शेवटी एकदा का रिपोर्ट अचूक झाला की त्यातून आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त माहिती कशी मिळवायची तेही पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय हे आधी नीट समजून घेऊया. तर बघा, कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे फक्त पैशांच्या येण्या जाण्याचा हिशोब नाहीये. हा एक विश्लेषणात्मक रिपोर्ट आहे. म्हणजे व्यवसायात आलेला पैसा कुठून आला आणि कुठे गेला हे तो 3 मुख्य भागांमध्ये आपल्याला दाखवतो: ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग. यामुळे काय होतं तर मॅनेजमेंटला महत्त्वाचे निर्णय घ्यायला खूप मोठी मदत होते. अनेक जणांना कॅश फ्लो स्टेटमेंट आणि रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट यामध्ये गोंधळतात. एक गोष्ट सोपी करून लक्षात ठेवूया. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट म्हणजे आपल्या कॅशबुक सारखं आहे, सगळ्या रोख व्यवहारांची एक साधी लिस्ट. पण या उलट कॅश फ्लो स्टेटमेंट हे एक सखोल विश्लेषण आहे, जे आपल्याला आपल्या व्यवसायाच्या आर्थिक आरोग्याचं खरंच चित्र दाखवतं. ओके, आता पाहूया की टॅली प्राईम हा रिपोर्ट ऑटोमॅटिकली कसा तयार करतो. यामागचं लॉजिक समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण बहुतेक चुकांची मुळं इथेच दडलेली असतात. कॅश फ्लो स्टेटमेंटच्या अचूकतेचं सगळ्यात मोठं रहस्य फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे, आणि ती म्हणजे योग्य लेजर ग्रुपिंग. हो, इतकं सोपं आहे हे. जर आपलं ग्रुपिंग चुकलं तर रिपोर्ट चुकणारच. हे इतकं साधं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. टॅलीचं लॉजिक अगदी सरळ आहे बघा. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजसाठी ते सेल्स, पर्चेस आणि एक्सपेन्सेस सारखे ग्रुप्स वापरतं. इन्व्हेस्टिंगसाठी फिक्स्ड असेट्स आणि इन्व्हेस्टमेंट्स ग्रुप्स बघतं, तर फिनान्सिंगसाठी कॅपिटल अकाउंट आणि लोन सारखे ग्रुप्स वापरतं. त्यामुळे आपलं काम फक्त एवढंच आहे की प्रत्येक लेजर योग्य ग्रुपमध्ये आहे की नाही हे तपासणं. चला, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. आपल्याकडून कोणत्या सामान्य चुका होतात आणि त्या झटपट कशा दुरुस्त करायच्या हे आता आपण बघूया. ही तर सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात जास्त त्रास देणारी समस्या आहे, बरोबर ना? खूप मेहनत करूनही रिपोर्टमध्ये आकडे शून्य दिसतात किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी त्यांचं काही जुळतच नाही. पण यामागे एकच मोठं कारण असतं. यावरचा उपाय खरंच खूप सोपा आहे. बहुतेक वेळा हे चुकीच्या लेजर ग्रुपिंगमुळेच होतं. फक्त चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये जा आणि तपासा की आपले फिक्स्ड असेट्स, लोन्स आणि इन्व्हेस्टमेंटचे लेजर्स योग्य प्रायमरी ग्रुपमध्ये आहेत की नाहीत. उदाहरणार्थ, लोन लेजर हे लोन्स लायबिलिटी या ग्रुपमध्येच पाहिजे, करंट लायबिलिटीजमध्ये नाही. एवढं केलं की 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होत. दुसरी एक सामान्य समस्या म्हणजे डिप्रिसिएशनसारखे नॉन कॅश खर्च रिपोर्टमध्ये दिसत नाहीत, आणि मग यामुळे नेट प्रॉफिट आणि कॅश फ्लोमध्ये ताळमेळ बसत नाही. टॅली प्राईम हे ऑटोमॅटिकली हँडल करतं, पण त्यासाठी एक अट आहे. ती म्हणजे डिप्रिसिएशनची एंट्री ही नेहमी जर्नल वाउचरमधूनच झाली पाहिजे, आणि त्या एंट्रीमध्ये कॅश किंवा बँक लेजरचा वापर होता कामा नये. जर चुकून आपण कॅश किंवा बँक वापरलं तर टॅली त्याला रोख व्यवहार समजेल आणि आपला रिपोर्ट चुकेल. कधीकधी असं होतं की रिपोर्टची सुरुवातच चुकीची असते, म्हणजेच ओपनिंग बॅलन्सच जुळत नाही, आणि मग साहजिकच संपूर्ण रिपोर्टचा ताळमेळ बिघडतो. याचं निराकरण करण्यासाठी आपल्याला फक्त 2 गोष्टी तपासायच्या आहेत. 1. सर्व कॅश आणि बँक लेजर्सचे ओपनिंग बॅलन्स बरोबर आहेत का, आणि 2. मागच्या आर्थिक वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स या वर्षाचा ओपनिंग बॅलन्स म्हणून योग्यरित्या आला आहे की नाही. हे पण खूप वेळा होतं. आपण एखादी फिक्स्ड असेट खरेदी करतो जी खरं तर इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे, पण ती चुकून ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये दिसायला लागते. हे वर्गीकरण पूर्णपणेच चुकीचं आहे. ही चूक होते वाउचरच्या प्रकारामुळे. जर आपण फिक्स्ड ॲसेट्स खरेदी करण्यासाठी रेग्युलर पर्चेस वाउचर वापरलं तर टॅली त्याला ऑपरेटिंग खर्च समजू शकतं.
त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, फिक्स्ड ॲसेट्सच्या खरेदीसाठी पेमेंट किंवा जर्नल वाउचरच वापरायचं, ज्यात आपण थेट फिक्स्ड ॲसेट लेजर डेबिट करू. चला, आता आपला रिपोर्ट तर 100% अचूक झाला आहे. तर मग आता या रिपोर्टमधून आपल्या व्यवसायासाठी महत्त्वाची माहिती कशी काढायची ते पाहूया. टॅली प्राईममध्ये एक खूपच जबरदस्त फीचर आहे. रिपोर्ट बघत असताना फक्त Alt+C दाबा. एक नवीन कॉलम तयार होईल आणि तुम्ही 2 वेगवेगळ्या कालावधींची, जसं की मागचा महिना किंवा मागचं वर्ष, यांची थेट तुलना करू शकता. हेच तर अचूक डेटाचं खरं सामर्थ्य आहे. जेव्हा आपला रिपोर्ट बरोबर असतो तेव्हा आपल्याला फक्त आकडे दिसत नाहीत, तर आपल्याला आपल्या व्यवसायाची कहाणी वाचता येते. आपण दर महिन्याचे ट्रेंड्स बघू शकतो, आपल्या बजेटशी तुलना करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायाच्या भविष्याबद्दल अधिक माहितीपूर्ण आणि ठोस निर्णय घेऊ शकतो. तर आता सर्व माहिती आपल्यासमोर आहे. आता थोडा विचार करा. आपला हा अचूक कॅश फ्लो रिपोर्ट आपल्या व्यवसायाबद्दल नक्की कोणती गोष्ट सांगत आहे? ती सकारात्मक आहे की त्यात काही सुधारणा करण्याची गरज आहे? आणि त्यातून पुढे काय शिकता येईल? याच प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया.